नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते। आज आपण नगर परिषद यामध्ये जो कॉमर्स सेक्शनचा आहे किंवा अकाउंटन्सीचा भाग आहे त्यासाठी स्पेशल जी ॲड निघालेली आहे तर त्या संदर्भातील अभ्यास पद्धती आणि नियोजन, विशेष करून आपण नियोजनासंदर्भात जास्त भर देणार आहे। आणि अभ्यास पद्धती मी एक वेळ तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो, कारण की बऱ्यापैकी इथं खूप लोकांना डाऊट्स आहेत की नेमकं कसं जायचं आहे। तर आता लक्षात घ्या, यामध्ये टोटल 247 जागा आहेत। अर्ज वगैरे तुम्हाला माहिती आहे 13 तारखेपासून सुरू होतात आणि 20 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे, हे लक्षात ठेवा। यामध्ये एकूण 2 पेपर होणार आहेत। पूर्वी प्रिलिम्स आणि मुख्य अशी एक वेळ झालेली एक्झाम होती, परंतु आता हे एकत्रितच होणार असं शक्यता चांगलीच दाट आहे। पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये बघा, पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 हा बऱ्यापैकी सर्वांनाच कॉमन आहे। पेपर 1 हा बऱ्यापैकी सर्वांना कॉमन आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यामध्ये जवळपास हे जे प्रश्न आहेत एकूण किती आहेत, 60 गुण 120 आहेत। तर यामध्ये आपल्याला जो पॉईंट पाहायचा आहे सामान्य ज्ञान, यामधले काही पॉईंट डिस्कस करतो, ज्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी जो सिलेबसमध्ये कंटेंट दिलेला आहे त्यामध्ये व्यापार घटक करायचा आहे, बँकिंग घटक करायचा आहे, चलनवाढ आणि सार्वजनिक वित्त, पर्यावरण आणि पॉलिटी। बऱ्यापैकी हा कॉमन सिलेबस आहे पेपर 1 मध्ये, सर्वांना बऱ्यापैकी हा जी आपल्या सामान्य ज्ञानमध्ये बऱ्यापैकी आढळतो, जो की जीएस कोर जीएसचा भाग आहे, जो इकडे आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा आहे, कंबाईनला सुद्धा आहे। त्यानंतर पेपर 2 आपल्याला ज्याची डिस्कशन करायचं आहे, एकूण 40 प्रश्न आहेत आणि गुण यासाठी किती आहेत, 80 गुण आहेत। यासाठी विशेष पदवी लागते आणि कॉमर्स ग्रॅज्युएट्सवाल्यांसाठीच हे आहे, कारण की आपला जो एक वेगळा सिलेबस आहे ज्यामध्ये सर्वांसाठी जागा आहेत आणि यामध्ये स्पेशल कॉमर्ससाठीच आपण पाहत आहे। विशेष करून विषयाशी संबंधित घटक पेपर 2 आपल्याला या संदर्भातच डिस्कशन करायचं आहे। त्यामध्ये एकूण प्रश्न संख्या किती असणार आहे, 40, गुण किती असणार आहेत त्याला, 80। ओके, तर आता निगेटिव्ह मार्किंग सुद्धा जसं की कंबाईनला आहे एक्झामला 25% किंवा 1/4 याप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग आहे। अभ्यासक्रममध्ये बघा, मराठी, इंग्रजी हे जे कॉमन आपण पाहिलं, यामध्ये काही जास्त बघण्याची आवश्यकता नाही, हे तुम्ही बघू शकता। आपल्याला जे डिटेलमध्ये बघायचं आहे ते अकाउंटन्सी, लेखापरीक्षण आणि लेखा या बाबतीतलं आपल्याला बघायचं आहे। तर आता यामध्ये भरपूर लोकांना प्रॉब्लेम्स असे जात आहेत की नेमकं करायचं काय। त्यामध्ये सर्वात मोठा सिलेबस खूप मोठा आहे। सिलेबस जर बघितला तर आपल्याला हा जवळपास 1 वर्ष सुद्धा संपू शकत नाही, परंतु शेवटी आपल्याला 4 ऑप्शनमधून 1 ऑप्शन बाहेर काढायचा आहे। त्यामुळे त्या टेक्निकलीच आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे। आणि पेपर जर पाहिले तर त्या तुलनेने सोपे आहेत आणि प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी सोपे येतात। हे मागचे सगळ्या एक्झाम झाल्या वेगवेगळ्या, त्या आधारावर आपण सांगू शकतो। तर सर्वात आधी आपली जी कमांड असते सर्व कॉमर्स ग्रॅज्युएट लोकांची, ती पहिला आहे कोर अकाउंटिंग। त्याला कोर अकाउंटिंगचे जे एरियाज आहेत तर ते एरियाज जर आपण पाहिले ते आहेत 5.1, 5.9, 5.10, 5.11, 5.12, 5.13 आणि 5.14 हा जीएसटी आहे, जो की आपण ऑलरेडी इकडे सुद्धा करत राहतो वेगवेगळ्या एक्झाम्सला। त्यामुळे जीएसटी एक आपल्याला त्याला कनेक्ट करायचं आहे। म्हणजे जवळपास हे जे घटक आहेत टोटल आपल्याला यामध्ये जर आपण पाहिलं 5.15 पर्यंत घटक आहेत। त्यामधले बऱ्यापैकी 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि जवळपास 3 सोपे घटक आहेत। असे 10 घटक 15 पैकी सोपे आहेत, जे की आपल्याला इझिली आणि फास्ट वे मध्ये होऊ शकतात। यामधलं पहिलंच आहे बुक कीपिंग अकाउंटन्सी। ओके, बुक कीपिंग अकाउंटन्सी मध्ये जर पाहिलं तर यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्स, इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, ओव्हरव्ह्यू ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स। आता अकाउंटिंग स्टँडर्डला आपल्याला जे प्रश्न आहेत आणि अकाउंटिंग स्टँडर्ड जर आपण इथं दिलेले बघितले, हे टोटल किती आहेत, अकाउंटिंग स्टँडर्ड 29। हे सर्व डिटेलमध्ये जाणं गरजेचं अजिबात नाही आहे। याचे अकाउंटिंग स्टँडर्डचे अर्थ, त्यानंतर एकूण अकाउंटिंग स्टँडर्ड किती आहेत आणि ओव्हरव्ह्यू ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत। तर यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी हे जरी आपण वाचून ठेवलेलं की बाबा AS1 काय आहे, जसं की अकाउंटिंग पॉलिसीज, लेखांकीय आदर्श आपण त्याला म्हणू शकतो, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज याबाबत आहे। म्हणजे हे जर आपल्याला फक्त AS1 कसे संदर्भ आहे, AS2 कशाशी आहे, AS3 कशाशी आहे, हे सुद्धा आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे सिलेबस अँगलनी पहिल्यांदा गेलं तर। दुसरा अँगल जो आहे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी, याच्या बेसिक संकल्पना आहेत, बेसिक संकल्पना त्या व्यवस्थित करणं गरजेचे आहे। मूलभूत कन्सेप्ट ज्या आहेत एकदम बेसिक कन्सेप्ट, तर त्या आपल्याला बऱ्यापैकी
11वी स्टेट बोर्डमध्ये आहेत, ज्या बुक किपिंग अकाउंटन्सीच्या पहिल्या दुसऱ्या चॅप्टर्समध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला ह्या बेसिक कन्सेप्ट आढळतात. तसेच या संदर्भातील काही नोट्स मी टेलिग्रामवर सुद्धा शेअर केलेल्या आहेत, स्वराज्य अकॅडमी. ओके, तर या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बऱ्यापैकी बघू शकता. तिथं मी शेअर केलेल्या नोट्स आहेत ज्या की बेसिक बुक किपिंग अकाउंटन्सीच्या कन्सेप्ट्स आहेत. तर हा पॉईंट एक व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसरा एरिया जो आहे फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, सोप्या भाषेत ज्या नफा न कमविणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या संदर्भातील फिनान्शियल स्टेटमेंट, हा 12वीचा स्टेट बोर्ड आहे बुक किपिंग अकाउंटन्सीचं. 12वीचं स्टेट बोर्ड, त्यामध्ये हा स्पेशल एक टॉपिक आहे, नफा न कमविणाऱ्या संस्था म्हणून आहे, किंवा ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न संस्था असतात त्यांच्या संदर्भातील. तर पहिला एरिया बुक किपिंग अकाउंटन्सी, त्यानंतर 12वीमधील हा घटक नफा न कमविणाऱ्या संस्था, तिथूनच आपल्याला हा करायचा आहे. हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट सेल ट्रान्झॅक्शन, ज्या संदर्भातील आपल्या कुठली वस्तू घेतली तर त्या संदर्भातील इन्स्टॉलमेंट संदर्भातील एरियात जे आहेत ते कुठल्या पद्धतीने आहे, त्याच्या कन्सेप्ट काय, हायर परचेस काय, इन्स्टॉलमेंट पद्धत काय आहे, इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि इन्शुरन्स क्लेम. तर आता यामध्ये फोकस पॉईंट जो आहे 5.1 मध्ये जवळपास हायर परचेसपर्यंत डिटेलमध्ये जाणं गरजेचे आहेत. बाकी जे अकाउंट्स आहेत हे यामध्ये थोडाफार कन्सेप्च्युअल एरिया चांगला करा. तर डिटेल एरिया पहिला बेसिक अंडरस्टँडिंग जो एरिया आहे तिथंच आपल्याला फोकस करावा लागणार आहे. तर बेसिक एरिया हा. दुसरा एरिया कुठला अकाउंटिंग स्टँडर्ड कशाशी संबंधित आहे तो एरिया आपल्याला माहीत पाहिजे. तर हा 5.1 मधला एरिया आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर थेट आपण जाऊया 5.9 वर. यामध्ये जर पाहिलं आपण डबल एंट्री सिस्टम आणि सिंगल एंट्री सिस्टम. सहसा सिंगल एंट्री सिस्टमवर विशेष प्रश्न आढळत नाहीत कुठल्याही एरियामध्ये जर गेलं तर, कारण त्यांना विचारण्यासाठी डबल एंट्री सिस्टम जी आहे त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो, द्विनोंद पद्धत, ही जी आहे ही आपल्याला महत्त्वाची आहे. ही सुद्धा 11वी स्टेट बोर्डमध्ये आहे. डबल एंट्री सिस्टम, त्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंट, ज्यामध्ये नॉमिनल असेल, रिअल असेल आणि पर्सनल अकाउंट असेल. तर ते आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. डबल एंट्री सिस्टमचे रूल माहीत पाहिजे. जर्नल म्हणजेच आपल्याला एक रोजकिर्द हा टॉपिक आहे, किंवा जर्नल हा टॉपिक आपल्याला इंग्लिशमध्ये करणं गरजेचं आहे, जो की आपल्याला 11वी स्टेट बोर्डमध्ये आहे. लेजर म्हणजेच खतावणी, हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे. अकाउंटिंग पोस्टिंग म्हणजे सोप्या भाषेत हे जर्नलमध्येच कनेक्ट होते. सबसिडायरी बुक्स, याला आपण सहाय्यक पुस्तकं म्हणतो, यामध्ये कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक, कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक एवढे आपल्याला इम्पॉर्टन्स आहेत. सोबतच कॅश बुक आणि पेटी कॅश बुक ते कॅश बुकमध्येच कव्हर होते, पुन्हा इथं करण्याची आवश्यकता नाही. प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे याला आपण तेरीज म्हणू शकतो. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट आणि क्रेडिट हे कोणत्या अकाउंटला काय होते, उदाहरणार्थ कॅपिटल हे कुठं जाणार, असेट्स कुठं जाणार, लायबिलिटीज कुठं जाणार, ते एक रूल आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर फायनल अकाउंटमध्ये जे 3 भाग आहेत आपल्याला, ट्रेडिंग आहे, P&L आहे आणि बॅलन्स शीट आहे. तर हे 3 पॉईंट्स फायनल अकाउंटमध्ये व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. रेक्टिफिकेशन ऑफ एरर, इथं जास्त वेळ देण्याची आवश्यकता नाही. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये टोटल कन्सेप्च्युअल एरिया आहे. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये विशेष करून आपल्याला 3 भाग करणं गरजेचं आहे. ड्रॉवर कोण आहे, ड्रॉवी कोण आहे आणि पेई कोण आहे. आणि बिल ऑफ एक्सचेंज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे आपल्याला, त्यामध्ये सुद्धा ते कव्हर होते कन्सेप्ट. वेगळी इथं जास्त वेळ देण्याची आवश्यकता पडणार नाही. महाराष्ट्र म्युनिसिपल अकाउंट कोड 2013चा हा बऱ्यापैकी ओव्हरव्ह्यू करून घेणं गरजेचं आहे. कधी कधी एवढंच विचारेल महाराष्ट्र म्युनिसिपल अकाउंट कोड हा कधी आलेला आहे, कारण की प्रश्नांना मर्यादा आहेत, सिलेबस जास्त आहे. प्रश्नांना मर्यादा आहेत आपल्याला, कारण की यामध्ये जर आपण बघितलं टोटल प्रश्न जे आहेत, हे टोटल किती आहेत, 40 प्रश्न, आणि सिलेबसचं वेटेज जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न जे आहे, प्रश्न संख्या ही मर्यादित असल्यामुळे काही ठिकाणी प्रश्न येऊ शकणार नाही असं वाटते, कारण की जर प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रश्न कव्हर करत गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये सिलेबस जो आहे हा पूर्ण कव्हर होऊ शकणार नाही, जर की प्रश्नांची संख्या जर पाहिली तर इथं आपल्याला सुरुवातीला जर आपण बघितलं, पहिला आहे बुक किपिंग अकाउंटन्सी हा एरिया.
बुक किपिंग अकाउंटन्सी नंतर दुसरा आपल्याला जो चॅप्टर करायचा आहे तो आहे डबल एंट्री सिस्टीम. हा व्यवस्थित करा, क्रम लावून देतो. त्यानंतर जर्नल, ओके मराठीत सांगतो, पुस्तपालन लेखाकर्म, द्विनोंद पद्धत, रोजकीर्द, त्यानंतर लेजर म्हणजे खतावणी, खतावणीनंतर तेरीज, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट. जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल बेस हा क्लिअर करा, कारण की कन्सेप्ट क्लिअर नसेल तर त्याचा MCQ बनू शकत नाही किंवा PYQ बनू शकत नाही किंवा त्याचा प्रश्नच बनू शकत नाही. कन्सेप्टवर सगळा खेळ असेल जास्तीत जास्त. आपण जे की 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनमध्ये जसे अकाउंटिंग शिकलो आहे चार्ट वाईज, ते करू नका जास्तीत जास्त. तो आपल्याला बऱ्यापैकी प्रॅक्टिकल अप्रोचचे प्रश्न येऊ शकणार नाहीत. जे आहेत टोटल अप्लाइड प्रश्न आणि बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल प्रश्न असणार आहेत. त्यानंतर दुसरा भाग बघा, बुक किपिंग अकाउंटन्सी, द्विनोंद पद्धत, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट. त्यानंतर सहाय्यक पुस्तके, त्याला सबसिडायरी बुक म्हणतात. सहाय्यक पुस्तके, सोर्स ऑफ डॉक्युमेंट, त्याला स्त्रोत दस्तऐवज, सोर्स ऑफ डॉक्युमेंट, सहाय्यक पुस्तके. त्यानंतर आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ज्या कंपन्या आहेत त्याला आपण नफा न कमविणाऱ्या कंपन्या म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट एरिया डेप्रिसिएशन म्हणजेच घसारा, हा चॅप्टर सुद्धा करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा 5.9 नंतर 5.10 पुन्हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजेच नफा न कमविणारी संस्था, जे की 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये हा चॅप्टर कव्हर होतो. आणि हे बाकीचे इथपर्यंत जे आहेत घसारा वगैरे, घसारा हे 11वीमध्ये होते, बाकी सर्वच 11वीमध्ये, फक्त नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कोणत्या बुकमध्ये आहे, बेसिक पुस्तक जे की 12वी स्टेट बोर्ड आहे. नेक्स्ट आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, हे सुद्धा BRS, बँक मेळ जुळवणी पत्रक. हे चॅप्टर सुद्धा 11वी स्टेट बोर्डमध्ये आहे 5.11. सोबत बँक मेळ जुळवणी पत्रक, याचा बेस काय आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कधी तयार केलं जातं, जसं की दर महिन्याला एव्हरी मंथ हे तयार केलं जाते. सोबतच हे केव्हा तयार केलं जातं, जेव्हा की बँक बुक आहे आणि बँकेचं व्यावसायिकाचं कॅश बुक आहे, यामध्ये जर काही मोठ्या प्रमाणात अंतर पडलेलं असेल, तिकडची एंट्री आणि इकडची एंट्री, तेव्हाच हे बऱ्यापैकी तयार केलं जाते. डेप्रिसिएशन अकाउंटिंग, डेप्रिसिएशनच्या ज्या पद्धती आहेत आणि डेप्रिसिएशनचा जो बेस आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या 2 पद्धती ज्या आहेत ज्यांच्यावर विशेष जास्त प्रश्न आढळतात, एक स्ट्रेट लाईन मेथड आहे आणि दुसरी रिटर्न डाऊन व्हॅल्यू जे आहे मेथड WDV, आणि एक स्ट्रेट लाईन मेथड. ह्या 2 मेथड व्यवस्थित करा आणि त्याचा बेस जो आहे डेप्रिसिएशन संदर्भातील तर तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. 5.13 मध्ये पहा, प्रिपरेशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स सच ॲज व्हाउचर्स, कॅश मेमो, इनव्हॉइस. सोप्या भाषेत काय आहे की हा स्त्रोत दस्तऐवज, सोर्स ऑफ डॉक्युमेंट हा घटक करणं गरजेचं आहे. सोर्स ऑफ डॉक्युमेंट किंवा स्त्रोत दस्तऐवज हा घटक त्यासाठी करणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी हे 5.13 हे सर्व कव्हर होते. GST मध्ये जो बेस आहे, GST पहिल्यांदा लागू करणारा देश कुठला आहे, त्यानंतर भारतामध्ये GST शिफारस कोणी केली, GST संदर्भात आर्टिकल्स कोणते आहेत, GSTचे बेसिक रेट जे की 0, 5, 12, 18 आणि 28%, हे जे GSTचा बेस आहे हा पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास अकाउंटिंगचा सिलेबस हा खूप जास्त आहे या सिलेबसमध्ये. म्हणून सुरुवातीला, आणि तुमचा खूप होल्ड असतो अकाउंटिंगवर, सुरुवातीला अकाउंटिंगच व्यवस्थित करा. बऱ्यापैकी ॲव्हरेज एरिया आपल्या हाती येऊन जातो आणि 20 पैकी जवळपास 15-16 प्रश्नांपर्यंत एरिया हाती येतो. त्यानंतर आहे बिझनेस इथिक्स अँड कम्युनिकेशन, प्रिन्सिपल ऑफ बिझनेस इथिक्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR हे ऑलरेडी कंपनी कायदा 2013 मध्ये कव्हर होते, इथं स्पेशल करण्याची गरज नाही. बिझनेस इथिक्स काय आहे, कन्सेप्ट्स काय आहेत, ओके. त्यानंतर इसेन्शियल ऑफ कम्युनिकेशन्स आणि ग्रुप डायनामिक्स, इथं कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे व्यवस्थित करावे. त्यानंतर बिझनेस इथिक्स अँड कम्युनिकेशन्स, त्यामध्ये मग जाहिराती संदर्भात सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकल विचारू शकतात, पण याला विचारण्याला थोड्या मर्यादा येतील कारण की प्रश्नांना थोड्या मर्यादा आहेत, ओके. तर जास्त डिटेलमध्ये न जाता याच्या ओव्हरव्ह्यू आणि कन्सेप्च्युअल एरिया आधी क्लिअर करा.
बिझनेस इथिक्समध्ये हा बऱ्यापैकी चॅप्टर जो आहे हा आपल्याला मिळू शकतो विशेष करून MBAच्या ज्या नोट्स आहेत मार्केटमध्ये, MBAच्या नोट्समध्ये हा चॅप्टर्स आपल्याला मिळू शकतो. बऱ्यापैकी सेकंड सेम किंवा थर्ड सेमच्या ज्या नोट्स आहेत, कुठल्या युनिव्हर्सिटीला वेगवेगळ्या ठिकाणी आहे, पण सेकंड सेम किंवा थर्ड सेमला हा टॉपिक स्पेशल आहे. त्यामधले फक्त आपल्याला हे 4-5 घटकच करणं गरजेचे आहेत. नेक्स्ट आहे सोपे सोपे घटक आधी मी सांगत आहे. ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स. तर हे टोटल थेअरी आणि कन्सेप्च्युअल बेस आहे. 5.7 ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स. यामध्ये बघा ऑडिट कन्सेप्ट काय आहे, म्हणजे ऑडिट जसं की अकाउंटिंग ही स्टार्टिंग पॉईंट आहे, जे की सुरुवात आहे. ऑडिट त्याचा एंड पॉईंट आहे, जिथं की बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट मिळतात. ऑडिटमध्ये 2 प्रकार जे आहेत, इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिट, हे टाईप्स महत्त्वाचे आहेत कारण त्याचा बेस आहे ऑडिटचा तो. त्यानंतर ऑडिटिंग स्टँडर्ड जे आहेत, बऱ्यापैकी एका पेजमध्ये हे स्टँडर्ड कव्हर होतात. प्रिपरेशन फॉर ॲन ऑडिट, इंटरनल कंट्रोल काय आहे, व्हाउचिंग काय आहे, एक व्हाउचिंग त्याचा बेस आहे. ऑडिट कन्सेप्ट, टाइप्स ऑफ ऑडिट आणि व्हाउचिंग हे बऱ्यापैकी चांगलं करणं गरजेचं आहे. व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, ज्यामध्ये संपत्ती आणि देयता ज्या आहेत, सोप्या भाषेत बॅलन्स शीट या संदर्भातील व्हेरिफिकेशन कसं केलं जाणार, इथं काही थेअरी बेस आहे, इथं काही करण्याची गरज नाही. ऑलरेडी आपण बॅलन्स शीट जेव्हा करतो तेव्हाच हा पॉईंट्स कव्हर होतो. ऑडिट रिपोर्ट करणं गरजेचं आहे यामधील. त्यानंतर पहा स्पेशल ऑडिट बॉम्बे लोकल फंड ऑडिट अँड ॲक्ट रूल्स, कधीच्या 1930च्या आहेत. मिळाले तर व्यवस्थित करा, पण त्याच्या आधी हा वरचा बेस प्रॉपर करा. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मिळणारच नाही त्याच्या मागे धावू नका. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, हा खूप मोठा बेस आहे कॉमर्स बॅकग्राऊंडवाल्या मुलांचा, की इथंच त्यांचा बेस आहे आणि तुम्ही बेस सोडून जास्त दूर जाऊ नका. कारण की 2-3 प्रश्न सुटले तरी सुटू द्या, परंतु जे ॲक्युरसी मेंटेन ठेवणारा एरिया आहे तो आधी संपवा. कारण की मागच्या एक्झाम्पला सर्वाधिक प्रश्न हे अकाउंटिंगमध्येच विचारलेले होते. त्यामुळे आधी आपला बेस हा अकाउंटिंग खूप स्ट्रॉंग आहे. अकाउंटिंग नंतर मग आपण GSTकडे जा, सोपा आहे, लगेच संपतो. त्यानंतर बिझनेस इथिक्स थेअरी पॉईंट आहे, कन्सेप्ट आहे, एक वेळ वाचला संपून जातो. ऑडिटिंग ॲश्युरन्स हा सुद्धा थेअरी पॉईंट आहे, बेसिक्स आहे. नेक्स्ट आहे इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, तर आता इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे, आयकर कायदा, तर यामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार बऱ्यापैकी जे हेड्स आहेत आयकरामध्ये, हे 5 हेड्स, ज्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आणि इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, हे बऱ्यापैकी 5 हेड व्यवस्थित करणं गरजेचं आहे. सोबत TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा एरिया महत्त्वाचा आहे. काही महत्त्वाच्या डिडक्शन्स ऑलरेडी दिलेल्या आहेत आपल्याला, त्या डिडक्शन ऑलरेडी यांना कनेक्ट असतात. करंटमध्ये जर मिळाल्या, नेटवर सुद्धा ह्या मिळू शकतात, तर त्या करणं गरजेचे आहेत. त्यानंतर पहा 5 हेड्स ऑफ इन्कम, हे जर केलं तर बऱ्यापैकी सर्वच यामधला पॉईंट्स कव्हर होतो. त्यानंतर कुठले सेस आहेत का इन्कम टॅक्सवर, तर जे सेस आहे विशेष करून आरोग्य आणि शिक्षण उपकर आहे. हा जवळपास किती टक्के आहे, 4%. इथं TDS सुद्धा दिलेले आहे. तर हा जो पॉईंट्स आहे यामध्ये करणं आवश्यक आहे. त्यानंतर बेसिक कन्सेप्ट यांनी मेन्शन करून दिल्या, त्यामुळे बेसिक कन्सेप्ट जे आहेत इन्कम टॅक्स ॲक्टमधल्या, इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये किती हेड्स आहेत, त्या हेड्समध्ये कुणावर सॅलरीवर कोणत्या सॅलरी होल्डरला टॅक्स लागू शकतो, गव्हर्नमेंट की प्रायव्हेट, तर ते दोन्हींना लागतो. हे बेसिक जे पॉईंट्स आहेत सर्व बेसिक कन्सेप्टचे हे व्यवस्थित करणं गरजेचे आहे. त्यानंतर आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. यामध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिकल जाऊ शकते फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये. कंपनी लॉ यामध्ये खूप सोपं आहे. कंपनी ॲक्ट 2013चा जो अपडेटेड आहे, आधीचा 1956चा होता, त्याच्या जागी नवीन कुठला आलेला आहे 2013चा 5.3 मध्ये. त्यानंतर जे शेअर इश्यूची प्रोसेस आहे, ज्यामध्ये प्रॉस्पेक्टस काय आहे, प्रॉस्पेक्टस काय आहे, त्यानंतर ऑथराइज शेअर कॅपिटल काय आहे, इश्यू शेअर कॅपिटल काय आहे, त्यानंतर शेअर कॅपिटलचे जे पॉईंट्स आहेत, पेडअप शेअर कॅपिटल वगैरे पहा. प्रॉस्पेक्टस, शेअर अँड शेअर कॅपिटल, तसेच शेअर इश्यू करण्यासाठी जी परवानगी लागते ती कोणाची आहे, सेबीची. त्यासाठी सेबी ॲक्ट 1900 कधीचा आहे, 92चा आहे. तर हे सगळे पॉईंट, सोबतच डीमॅटचं रिलेशन्स काही लागलं तर इम्पॉर्टंट आहे, जसे की डीमॅटची सुरुवात 1996, तसेच शेअर मार्केटवर जे नियंत्रण आहे कोणाचं आहे, सेबीचं आहे. या अँगलला आपल्याला इथं प्रश्न जाऊ शकतात. सोबतच
कॉस्ट अकाउंटिंग. तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट शीट जे आहे, कॉस्ट शीट याचा एक बेसिक थिअरीचा एरिया, कॉस्ट शीटचा अर्थ, त्याचे उद्दिष्टे काय आहेत आणि या व्यतिरिक्त डायरेक्ट कॉस्ट शीट प्रॅक्टिकली 2-3 कॉस्ट शीट पाहून घेणे. ओके. आणि कॉस्ट शीट बरोबर जर बेसिक्स आपण एरिया पाहिले, कारण की यांनी मेन्शनच करून दिलेलं आहे कॉस्ट शीट हे बेसिक्स. ओके. तर जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तर यामध्ये कॉस्ट शीट जरी एक व्यवस्थित केली, आपल्याला 2-3 कॉस्ट शीट बघून घ्यायच्या प्रॅक्टिकल एक्झामच्या, तर त्या व्यवस्थित केल्या तर कॉस्टिंगचा एरिया सुद्धा क्लिअर होतो. सर्वात मोठा एरिया त्याच्या आधी फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ह हे बऱ्यापैकी थिअरी आहे. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी कन्सेप्च्युअल एरिया. फायनान्शियल ॲनालिसिस अँड प्लॅनिंग हा सुद्धा कन्सेप्च्युअल एरिया. त्यानंतर फायनान्सिंग डिसिजन कुठल्या प्रकारे घेतले जातील जेव्हा कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा. फायनान्शियल मॅनेजमेंटचा मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे हे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि वेल्थ मॅक्झिमायझेशन आहे. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि वेल्थ मॅक्झिमायझेशन. तर हे 2 पॉईंट व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. टाइप्स ऑफ फायनान्सिंग, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल आणि फंड फ्लो हे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल जाऊ शकते. ओके. तर आधी हा थिअरीचा जो बेस आहे हा बऱ्यापैकी टाइप्स ऑफ फायनान्सिंग, इन्व्हेस्टमेंट डिसिजन वगैरे. तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये बऱ्यापैकी फायनान्शियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आपल्याला नोट्समध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा बऱ्यापैकी MBAच्या ज्या नोट्स असतील मार्केटमध्ये 2nd सेम किंवा 3rd सेमला फायनान्शियल मॅनेजमेंट हा एरिया आहे. ओके. त्यानंतर बिझनेस लॉ. आता मुळात बिझनेस लॉला बऱ्यापैकी सर्वच कव्हर झालेलं आहे 5.15 पर्यंत. बिझनेस लॉ आधी घेऊन, आपल्याला लॉ खूप आहेत आधी घेऊन हे लॉ करू नका, कारण की जर आपण त्यांच्या मागं लागलं तर हा सिलेबस जो आहे एका लॉमध्ये बऱ्यापैकी एखादा चॅप्टर कव्हर होती. इथं जसं की कंपनी लॉ हा बऱ्यापैकी पूर्ण 5.3 कव्हर होती, जिथं की इथं आपल्याला एक कव्हर करायला वेळ लागतो. यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872चा. ओके. त्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881चा, ज्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज असेल, प्रॉमिसरी नोट्स असेल, त्यानंतर बऱ्यापैकी चेकचा एरिया असेल, तर ह्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये बऱ्यापैकी कव्हर होतो. त्यानंतर पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965चा. म्हणजे यामध्ये पहिला एरिया जो आहे हा सगळा आधी संपून घ्या आणि शेवटी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ॲक्ट ओव्हरव्ह्यू सर्व ॲक्ट व्यवस्थित करा. डिटेलमध्ये ॲक्ट करू नका, कारण डिटेलमध्ये ॲक्टला प्रश्न जाऊ शकणार नाही, कारण की याला मर्यादा आहेत आपल्याला. ठीक आहे. तर ॲक्टमध्ये हा सर्वात शेवटी हाती घ्या आणि सर्वात आधी जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले, बऱ्यापैकी कोर अकाउंटिंगला खूप वेळ द्या. कोर अकाउंटिंगमध्ये खूप सारे एरियाज आहेत छोटे छोटे, आणि आपली तिथं बऱ्यापैकी पकड असते आणि कमांड असते. त्यामुळे कोर अकाउंटिंग हा जर तुमचा एरिया व्यवस्थित झालेला असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न अडकणार नाहीत. त्यामुळे कोर अकाउंटिंगकडे चांगला फोकस करा. तर याबद्दलच सांगणं होतं, कारण की प्रत्येक व्यक्ती येऊन विचारत आहे की सर काय नेमकं करायचं, कसं करायचं. तर यामधला पहिला एरिया लक्षात घ्या, अकाउंटिंग हा आपल्याला करावा लागेल. आणि दुसरा एरिया जो आहे, दुसरा एरिया तो आहे, खास करून सांगतो की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणारे लोक आहेत त्यांनी इकडे दुर्लक्ष करू नका. थोडा आकड्यांचा खेळ पाहूया. यामध्ये जर पाहिलं तर हा बेस चांगला आहे, जे की आपल्या राज्यसेवा कंबाईन करणाऱ्या लोकांचा विशेष करून, आणि बाहेरच्या लोकांना इथं थोडा स्ट्रगल करावा लागणार आहे, कारण की इथं जर त्यांना सोडून चालणार नाही. इथंही सुद्धा किती प्रश्न आहेत, 60, आणि इथं स्पर्धेत जर टिकायचं असेल तर या 60ला दुर्लक्ष करून चालणार नाही. केवळ अकाउंटिंग आणि तिकडेच आपल्याला पूर्ण लक्ष 40 प्रश्नांसाठी जर खूप जास्त देत बसलो आणि इकडच्या 60मध्ये जर मार खाल्ला आपण, कारण की पेपर 1 आणि पेपर 2 हे बऱ्यापैकी एकत्रितच मार्क्स काउंटिंग होतील. त्यामुळे नुकसान तुमचं कुठल्याही प्रकारचं करू नका. इकडे या एरियामध्ये सुद्धा चांगला फोकस करा. या एरियामध्ये बऱ्यापैकी ॲव्हरेज चांगल्या बॅचेस सुद्धा आहेत, त्यासुद्धा व्यवस्थित करा, कारण की शेवटी ही इन्व्हेस्टमेंट म्हणून समजा रिटर्न रिझल्टमध्ये असणार आहे. तर यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तर यामधले जर तुम्ही पाहिली प्रश्नसंख्या आहे, ॲव्हरेज किती आहे, इथं 15 आहे. या ठिकाणी कुठलाही दुर्लक्ष करू नका. 15 आणि यामध्ये
जर 60 पैकी चांगला ॲव्हरेज स्कोअर झाला तर दुसऱ्या पेपरवरचा लोड कमी होऊ शकेल. म्हणजे एखादा एरिया तुमच्याकडून सुटूनही गेला किंवा कव्हरही होत नसेल तरी तोच तुमचा सुटला तरी चालेल, कारण की इकडे तुम्ही स्कोअर चांगला करत आहे. तर त्यासाठी सर्वात आधी पहिला फोकस जो आहे हे 60 प्रश्न सुद्धा टार्गेट करा. आजपर्यंत जर केलेलं नसेल तर हा सुद्धा टार्गेट पॉईंट तुमच्याजवळ ठेवा. ओके, कारण की याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि दुसरं जे आहे विषयाशी संबंधित घटक मी तुमच्यासोबत डिस्कस केले. सर्वात कोर घटक जो आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर अकाउंटिंगचा एरिया हा सर्वात कोर आहे आणि तो कहर करू शकते पेपरमध्ये, कारण की कुठलाही पेपर सेटर असेल त्याला बेसिक अकाउंटिंग हे आवडणाराच एरिया असतो. आणि त्यामध्ये अकाउंटिंगचे रूल आहेत, डबल एंट्री सिस्टम असेल, त्यामध्ये आपण जर पाहिलं बुक किपिंग अकाउंटिंगपासून ते बेसिक कन्सेप्ट सर्वच चांगल्या करा. कारण की आपण आजपर्यंत अकाउंटिंग जर केलं तर बऱ्यापैकी आपण एंट्री शिकतो, एंट्रीनंतर जर्नल नंतर लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट, तिथं जाऊन पोहोचलो की आपण झाला आपला अकाउंटिंगचा एरिया. पण तसं नाही आहे. प्रत्येक कन्सेप्टमध्ये समजा बिझनेस एंटिटी ही कन्सेप्ट आपल्याला विचारली तर तिथं आपल्याला बिझनेस एंटिटी आपण कधीच तिकडे कॉमर्समध्ये शिकलेलो नसतो, परंतु त्या कन्सेप्टवर प्रश्न आधी ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत तिथं आढळतात. त्यामुळे आपल्याला इथं दुर्लक्ष करून चालणार नाही अजिबात. पहिला जो एरिया आहे तर हा एरिया तुम्हाला व्यवस्थित करून घ्या आणि सोबतच या एरियाला सुद्धा वेळ द्या, प्रॉपर वेळ द्या आणि व्यवस्थित पोस्ट निघू शकते. चांगलं करिअर आहे. आणि जर बघितलं तर यामध्ये 247 जागा आहेत. तर आपण त्यामध्ये 247 मध्ये कसं बसेल आणि जी आपल्या मागची काही दिवसांपासून जी परिस्थिती आहे ही कशी बदलेल यासाठी तुम्ही खूप जास्त ताकद लावून अभ्यास करा. अधूनमधून कंटिन्यू मी यूट्यूबवर याबाबत व्हिडिओ शेअर करत राहील, विशेष करून अकाउंटिंगच्या बाबतीत आणि हे जे आहेत ॲक्ट्स वगैरे या बाबतीत तुमच्यासमोर येण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करेल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. तसेच काही लोकांनी बॅचेसबद्दल विचारलेलं आहे, परंतु बरा हेवी लोड आहे त्यामुळे बॅचेस घेण्याची शक्यता थोडी कमी आहे. परंतु मी प्रयत्न करणार जास्तीत जास्त कंटेंट आणि कमीत कमी टाईममध्ये कसा होईल त्याची रचना चालू आहे. काही नोट्स मी तयार केल्या. जर लवकरात लवकर ती बॅच आली तर प्रयत्न करणार लगेच काही दिवसांमध्ये येणाऱ्या लवकरात लवकर ती बॅच आणून तुम्हाला जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवून देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि फीससुद्धा ही आवाक्यात असेल. म्हणजे जवळपास मी सांगितलेलं आहे काही लोकांना तर जवळपास 1299च्या आसपास फी ठेवण्याचा माझा विचार आहे. जर आपली झाली बॅच लगेच तुम्हाला टेलिग्रामवर सुद्धा येईल आणि तसं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला येईल. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.